चला आलेत का सर्वजण? आले असतील तर पटापट व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक करा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. जी समस्या येत आहे, आपल्या माता बहिणींना जी समस्या येत आहे फॉर्म भरताना, त्या समस्यांचं निराकरण आज या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. तसेच बघा, जो पहिला टप्पा आहे, पहिला टप्पा आहे फॉर्म भरण्याचा. बरं, तर या पहिल्या टप्प्यासंदर्भात पण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. काय नवीन अपडेट आहे, काय नवीन लेटेस्ट माहिती आहे, सर्व टोटल गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे रिक्वेस्ट करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. हळूहळूपणे व्हिडिओमध्ये सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती, छोटी असो किंवा मोठी असो, सर्व माहिती ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा बघा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. आपल्या माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर देखील करायचा आहे. तर बघा, काय नवीन प्रॉब्लेम्स येत आहेत, काय नवीन समस्या येत आहेत, त्या समस्या आपण बघू आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. आणि पहिल्या टप्प्यासंदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो की पहिल्या टप्प्याबाबत कसं काय पेमेंट मिळणार आहे पहिल्या टप्प्यात, आणि कोणाकोणाला पेमेंट मिळणार आहे पहिल्या टप्प्यात, याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळेल. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा, जो प्रॉब्लेम येत आहे तो पहिला प्रॉब्लेम्स आपण बघून घेऊ इथे. कारण हा महत्त्वाचा प्रॉब्लेम अनेक जणांना येत आहे. हे बघा, जेव्हा आपण फॉर्मवरती सर्व माहिती भरून टाकतो, आपलं नाव वगैरे सर्व डिटेल्स, बँकचे संपूर्ण अकाउंट नंबर, सर्व डिटेल्स, तसेच जी माहिती मागितलेली आहे सर्व डिटेल्स, आपलं गाव, तालुका, जिल्हा वगैरे सर्व भरल्यानंतर जेव्हा आपण कागदपत्र भरतो, कागदपत्र भरल्यानंतर बघा, इथे आपल्याला एक ऑनलाईन फोटो घ्यायचा असतो आणि तोच ऑनलाईन फोटोमध्ये समस्या येत आहे. बघा, इथे काय होत आहे, अनेक जणांना हा प्रॉब्लेम्स येत आहे. मॅक्सिमम जणांना हा प्रॉब्लेम येत आहे. काय प्रॉब्लेम येत आहे हे बघा, इथे म्हटलेलं आहे इमेज नॉट सपोर्ट ऑन दिस डिव्हाइस, म्हणजे या डिव्हाइसला तुमचा फोटो सपोर्ट करत नाही असं म्हटलेलं आहे. तर मग याचा ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे आणि हे ठीक कसं होणार आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या महिलेचा फोटो काढून इथे अपलोड करत आहात, तर तो फोटो जो आहे तो तुम्ही काय करतात, सपोज एक महिला आहे, समोरून त्या महिलेचा फोटो काढतात, थोडं म्हणजे पासपोर्ट साईजसारखा तो फोटो होऊन जातो. एक काम करा, जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरतात ना, तेव्हा त्या महिलेला सांगा थोडं तुम्ही दूर उभे राहा. दूर उभे राहून थोडा, मित्रांनो काय करा, तो फोटो दुरून फोटो काढा. जेव्हा मी तुम्हाला काय सांगत आहे समजून घ्या बरं. जो फोटो तुम्ही काढत आहात ना, ऑनलाईन फोटो तिथे लागतो, राईट. तर त्या महिलेला सांगा की तुम्ही थोडं दूर उभे राहा आणि तुम्ही थोडे दूर राहा, दुरून तो फोटो काढा, मग अपलोड करा. कारण अशा वेळेस फोटो अपलोड होत आहे. काही जणांचं झालेलं आहे या ट्रिकनुसार. ठीक आहे, जरी फोटोज अपलोड होत नाही तर काहीही हरकत नाही. फोटोज जरी अपलोड होत नाही तर काहीही हरकत नाही, जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जातो, तुमचा फॉर्म होऊन जातो, काही टेन्शन नाही. नाहीतर उगाच काहीही टेन्शन घ्यायचं की माझा फोटो आला नाही मग मला पैसे भेटतील का, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे ॲड केलेले आहेत. आणि महत्त्वाचा हा जो प्रॉब्लेम्स आहे, हा आपला प्रॉब्लेम्स नाही, जे नारी शक्ती दूत ॲप आहे त्या ॲपचा मित्रांनो हा प्रॉब्लेम्स आहे, त्या ॲपचा हा प्रॉब्लेम आहे. ओके, त्या ॲपचा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. ॲपचा प्रॉब्लेम आहे तो, आणि ते लवकरच त्यामध्ये सुधारणा होईल. आणि नाही झालं तर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो बरोबर सबमिट होईल आणि तुम्हाला काही यामध्ये दिक्कत येणार नाही. ओके, तुमचा फॉर्म झालेला आहे, पेंडिंग दाखवत असेल ना तर काही हरकत नाही, म्हणजे तुमचा फॉर्म भरलेला आहे. ओके, म्हणजे अप्रूव्हलसाठी गेलेला आहे. तर असा प्रॉब्लेम येत असेल तर टेन्शन घेऊ नका, एवढंच सांगायचं आहे मला फक्त. असा जो प्रॉब्लेम येत आहे टेन्शन घेऊ नका, फॉर्म सबमिट करून टाका. ॲपचं तिथे चूक आहे, आपली काही चूक नाही. ओके, फॉर्म भरून द्या. आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती माहिती खूपच महत्त्वाची आहे बरं. ती माहिती तुम्हाला समजून घ्यायची. आता जी मी माहिती देत आहे ती माहिती सर्वांसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात
आता ही माहिती समजून घ्या मित्रांनो. बघा ही जी योजना आहे ही योजना तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. ही जी योजना आहे 1 जुलैपासून सुरू झालेला आहे, 1 जुलैपासून, राईट. तर मग पहिला टप्पा कुठला आहे, दुसरा टप्पा कुठला आहे आणि कोणत्या महिलांना पहिले पैसे मिळतील पहिल्या टप्प्यात, त्याबद्दल तुम्हाला आता क्लिअर सांगतो. आता सपोज तुमचा जो फॉर्म आहे तो जरी पेंडिंग आहे, तर पेंडिंग आहे ना, टेन्शन घेऊ नका, तो अप्रूव्हल होऊन जाईल. आणि जरी काही माता बहिणींच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असेल तर ते त्रुटी ते दाखवतील, आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि जरी त्रुटी असेल तर ते ठीक कशी करायची त्याबद्दल पण आपण पुढे बघू, जरी तसं आला तर. आता सध्या तरी कोणालाच काही ऑप्शन आलेलं नाही, फक्त सर्वांनाच एकच ऑप्शन येत आहे, पेंडिंग. सर्वांना आलेलं आहे, महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना हेच दाखवत आहे, जे फॉर्म भरलेला आहे ते पेंडिंग दाखवत आहेत. पेंडिंग म्हणजे तुमचं फॉर्म भरलेला गेलेला आहे, टेन्शन घेऊ नका, तो अप्रूव्हलसाठी आहे. ओके, सर्वांसाठी. म्हणजे काय जण काय असतात, मग माझा फॉर्म पेंडिंग आहे, मग काय होईल, घाबरू नका, पेंडिंग आहे, सर्वांचा पेंडिंग आहे. ओके, हे क्लिअर झालं. आता आपण पहिला टप्पा बघणार आहोत. हा जो आहे ना, हा पहिला टप्पा आहे. आणि हा जो पहिला टप्पा आहे, हा पहिला टप्पा 1 जुलै ते 31 जुलै. लक्षपूर्वक बघा, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. हा पहिल्या टप्प्याची जी लिस्ट असणार आहे, इथे मी लिस्ट पण नाव टाकतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. लिस्ट, पहिल्या टप्प्यातील जी लिस्ट आहे ती 1 जुलै आणि 31 जुलै दरम्यान ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे 1 जुलै ते 31 जुलै, तर अशा महिलांना जे पैसे आहेत ते भेटणार आहेत 14 किंवा 15 ऑगस्ट रोजी. 14 किंवा 15 ऑगस्ट रोजी या महिलांच्या बँक खात्यामध्ये, म्हणजे 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या खात्यात 1500 रुपये ॲड होऊन जातील. ओके, म्हणजे जमा केले जातील. हा झाला पहिला टप्पा. म्हणजे तुम्ही आता पटापट फॉर्म भरून टाका. आणि ठीक आहे, जरी या महिन्यात फॉर्म भरला गेला नाही तर काही हरकत नाही, पुढच्या महिन्यात पण फॉर्म भरला ना तरी चालेल. आधी ते तुम्हाला सांगतो. जो दुसरा टप्पा असणार आहे, दुसरा टप्पा हा असणार आहे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट. ओके, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत हा दुसरा टप्पा असणार आहे. या दरम्यान ज्या महिलांनी फॉर्म भरले तर या महिलांना पुढील महिन्याचं जे पेमेंट आहे तेव्हा मिळणार आहे. म्हणजे पुढील महिन्यात त्यांना पैसे मिळणार आहेत. म्हणजे सपोज या महिन्यात आपण संपूर्ण फॉर्म भरला तर पुढच्या महिने आपल्याला पेमेंट मिळणार आहे 1500 रुपये. सपोज जरी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. आणि पैसे कसे मिळणार आहेत बघा, सपोज तुम्ही जरी जुलैमध्ये 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान तुमचा फॉर्म भरला गेला नाही तर मग काय होईल, जरी तुम्ही 1 ऑगस्ट किंवा 31 ऑगस्ट दरम्यान फॉर्म भरला, या महिन्यात फॉर्म भरला, तर तुम्हाला जुलैचे पैसे जे तुमचे बाकी आहेत ते 1500 रुपये मिळतील. आणि हे ऑगस्टचे 31 ऑगस्टपर्यंत जो फॉर्म सबमिट करण्याचा टाईम आहे त्यामध्ये बघा, ऑगस्टचं पण पकडतो मी, ते ऑगस्ट त्याचे 1500 रुपये मिळतील. म्हणजे असे तुम्हाला टोटल पहिल्या महिन्याचे आणि दुसऱ्या महिन्याचे एकूण किती पैसे मिळतील, 3000 रुपये. 3000 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या योजनेपासून कोणीच वंचित राहणार नाही, सर्वांना पैसे मिळणार आहेत. म्हणजे तुमचा या महिन्यात फॉर्म भरला गेला नाही, पुढील महिन्यात जरी फॉर्म भरला गेला तर मागचा जो 1 महिना तुमचा गेलेला आहे त्या महिन्याचे पण पैसे तुम्हाला मिळतील. म्हणजे जुलैचे पण पैसे मिळतील आणि ऑगस्ट महिन्याचे पण पैसे मिळतील. कारण 1 जुलैपासून ही स्कीम चालू झालेली आहे. त्यामुळे ज्या तारखेपासून स्कीम चालू झाली आहे त्या तारखेपासून जे पेमेंट तुमचे होत आहे त्यानुसार तुम्हाला त्या तारखेपासून आणि त्या तारखेपर्यंतची संपूर्ण पेमेंट मिळणार आहे. तुमची पेमेंट कुठेच कट होणार नाही. आलं लक्षात? मग त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचं फॉर्म या महिन्यात भरला गेला नाही तर पुढील महिन्यात पण तुम्ही भरला तर काही टेन्शन नाही. 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. म्हणजे खूप दिवस आहे, अजून जवळपास 1.5 महिना अजून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत आहे. त्यामुळे आपल्या माता बहिणींनी काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आणि फॉर्मबद्दल ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्णपणे धीरे धीरे पूर्णपणे कट होतीलच. आणि असा ऑप्शन येत असेल तर काही घाबरू नका.
तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे, सबमिट करून टाका आणि बरोबर ते आपले डॉक्युमेंट्स गेलेले आहेत. आणि नाहीतर जरी मग तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल तर अपडेट करा, ॲप अपडेट करा किंवा ते अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा. जरी असं पण करून होत नसेल तर काही टेन्शन घेऊ नका, यावरती तुम्ही सबमिट करून टाका. कारण हे ॲपचं प्रॉब्लेम आहे, आपला प्रॉब्लेम नाही, ॲपचा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि पेंडिंग तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा भरला गेलेला आहे आणि तो अप्रूव्हलसाठी गेलेला आहे. ओके, एवढंच आहे. जास्त काही यामध्ये डोकं लावण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही, एवढंच आहे, सिम्पल. तर तुम्हाला सर्व क्लिअर माहिती मी सांगत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती क्लिअर सांगितली जाते. तुमचं संपूर्ण कन्फ्युजन, तुमचे जे मनात प्रश्न येतात ते सर्व प्रश्नांचं निराकरण ATV गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर होत असतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला पण सपोर्ट करायचा आहे. तर माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, पटापट सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि लाडका भाऊ योजनेसंदर्भात सर्व छोटी मोठी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण आपल्या सोप्या भाषेत, मित्रांनो, आपल्या गावरान सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओ थोडा लांब होतो परंतु तुम्हाला पूर्ण क्लिअर सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. ओके. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.